रायगडमध्ये घरगुती एलपीजी गॅसचा मुबलक साठा घाबरू नका, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन. प्रतिनिधी सुदर्शन कोटकर. रायगड जिल्ह्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलंय. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून सध्याचा साठा पुरेसा आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचं बुकिंग साधारणपणे 25 दिवसानंतर होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक घाई करू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पॅनिक होऊन गर्दी टाळावी असं आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आलंय. जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर घरगुती गॅससाठी मोठ्या प्रमाणात लांब रांगा लागत आहेत. एकंदरीत जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे गॅसची? मी सर्व तेल गॅसच्या ज्या HPC असेल, BPCL असेल, IOCL ह्या सर्व सेल्स मॅनेजरबरोबर माझी मीटिंग झालेली आहे. सफिशियंट पुरवठा आहे, गॅसचा स्टॉक आहे. फक्त या निमित्ताने मी सर्व जनतेला आणि ग्राहकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी कृपया पॅनिक होऊ नये. खूप मोठ्या प्रमाणामध्ये एजन्सीच्या बाहेर, डीलर्सच्या शॉपच्या बाहेर गर्दी होत आहे आणि खूप पॅनिक होत आहे असं कानावर येते. तर असं कुठल्याही प्रकारची गर्दी करू नये, पॅनिक होऊ नये. सफिशियंट सिलेंडर्स आहे आणि सगळ्यांना सुरळीतपणे गॅसचा पुरवठा दिला जाईल. त्यांनी जी 25 दिवसाचं जे काही हे ठेवलेलं आहे पिरियड, तो सगळ्यांनी फॉलो करावा. 25 दिवसानंतर नेक्स्ट बुकिंग होत असतं, परंतु काही मंडळी आधीच येत आहेत किंवा गॅस संपेल काय, आम्हाला मिळणार नाही काय, अशा भीतीपोटी ते गर्दी करत आहेत. तर अशा प्रकारची गर्दी करू नये आणि पॅनिक होऊ नये, अफवा पसरू नये. सर्व घरगुती गॅसचा पुरवठा हा सुरळीत सुरू राहील. ह्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो. थँक्यू.